सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि दुसरं वचन आपण वाचूया. मी तुला आशीर्वाद देईन. देवा सांगत आहे, मी तुला आशीर्वाद देईन. वाचलेलं वचन देवबाप आशीर्वादित करो. देव या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की मी तुला आशीर्वाद देईन. देव आपल्याला रोज आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे आणि म्हणून आपण देवावरती विश्वास ठेवूया. रोज देवाकडे जाऊया, प्रार्थना करूया आणि देवाकडून आशीर्वादाची अपेक्षा करूया. आणि ज्या वेळेला आपण विश्वास ठेवतो त्यावेळेला तो आमची आठवण करतो आणि आठवण करून तो आम्हाला आशीर्वाद देतो. आणि म्हणून आजच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, मी तुला आशीर्वाद देईन. आणि म्हणून आपण देवावर विश्वास ठेवूया आणि रोज देवाचा आशीर्वाद घेऊया. आजचं वचन आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे आणि त्या सर्वांचं काम आशीर्वादित कर, येणं जाणं आशीर्वादित कर. त्यांना चांगलं आरोग्य दे, त्यांची प्रगती, त्यांची उन्नती कर आणि त्यांच्याकडून तुझं गौरव तू अधिक करून घे. त्यांचं कुटुंब आशीर्वादित कर बापा. त्यांच्या सर्व समस्या अडचणी दूर कर आणि देव बापा तू त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडव. परमेश्वर बापा, आम्ही पुन्हा प्रार्थना करतो की आजचा दिवस आम्हा सर्वांच्यासाठी आशीर्वादानं आशीर्वादित कर. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बापा, ऐक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून मला पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि स्वर्गातील माझा जिवंत देव तुम्हाला उत्तर देईल. त्याच पद्धतीनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही आशीर्वादित व्हाल. आमेन.